मंडळीनो, आता सध्या सीझन चालू आहे तो म्हणजे कोकणातल्या राखणदाराचोच म्हणजेच गवदेवाचो आपल्या वाघोबाचो. पण शुभम सकाळी सकाळीच फाईप कित्याक घासता? नमस्कार मंडळी, मी शैलू आणि आज शुभम ना सकाळी सकाळी जो लोखंडी फाईप घासत होतो, पण तो कसा घासत होतो मला काय माहिती नव्हता. तेवढं सोडून दे, मग मी कलर मारतो. मी काय कामा केलंय तुझ्या बरोबर चोळू असायला मला असा कशाईले असा असा म्हटल्यावरती मारण दे म्हटलं मी पण थोडं फाईप घासू घेतलं आणि काम करता करताना मधीच्या पिंक्यांना हुंडे घेऊन इला. मग तू काच का दोन्ही वाटण्याचे दर हुंडे. आता गरम गरम हुंडे म्हटल्यावर शुभमचा काम थोडीच होतला. मी मस्तपैकी हुंडे खाऊक सुरुवात केलंय आणि ह्यो घासत असलेलो फाईप कलर मारून आम्ही ते का गवळ्याकडे घेऊन इला. आणि जो फाईप आहे ना तो गवळ्याकडेच लावचो लाईटीचो पोल म्हणून. वागोबाग दुख मी बाटली भरून पाणी घेऊन इले तोपर्यंत त्यांचा विषय चाललेलो की लाईटीचो पोल तो आता खाई उभो करायचो. फायनली जागा ठरली, सचिन दादा नॅम मारल्यान आणि आम्ही फायनली ह्यो पोल लाईटीचो उभो करूक सुरुवात केला. लाईटीचो पोल उभो झाला त्याला शुभमने ग्लास कटर चालू करून रान मारूक सुरुवात केली. वाघोबाचा बाकीचा काम आहे ना आता वाडीतले करतले जे माका माहिती होता म्हणून मी त्यांना कल्टी मारून करंजा गाठले. कारण करंजात आज क्रिकेटचे मॅचेस चालू होते आणि क्रिकेट म्हटल्यावर आमचं थोडीच लक्ष लागतं कामात. आणि एक क्रिकेटचे मॅच होते ना ते करंजा प्रीमियर लीग होते, म्हणजेच त्यांच्या गाव मर्यादित होते. मी पोरांसोबत एक सेल्फी घेतले, हकडे तकडे नाचले आणि घरची दिशा धरलंय. आव्हान करता वेळेत आपण